रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मानापूर ग्रामपंचायतीच्या भोजापूर गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या बांधकामासंदर्भात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. प्रकरण असे आहे की 6 फेब्रुवारी 2025 रोजी मानापूर ग्रामपंचायतीने भोजापूर येथील प्राथमिक शाळेच्या जीर्ण इमारतीच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या बांधकामासाठी 20 लाख रुपयांना मंजुरी दिली होती. परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय बचाव कृती समिती आणि भीम आर्मी भारत एकता मिशन यांनी सरपंच संदीप सावरकर, सचिव निवृत्ती नेवारे आणि ग्रामपंचायतीवर आरोप केला आहे की ते ग्रंथालयाच्या प्रस्तावित बांधकाम स्थळात जबरदस्तीने बदल करण्याचा आणि परिसरात जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे गावातील दलित समाज एकाकी पडला आहे. नागपूर येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय बचाव कृती समिती आणि भीम आर्मीने अशी माहिती दिली. अंकित राऊत, भीम आर्मी नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे. आज आपण कोणत्या मुद्दा घेऊन आता पत्रकार परिषद आहे? आज आम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेऊन इथे आलेलो आहे, ते म्हणजे भोजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय बांधकाम समितीच्या रामटेक तालुक्यातील 1 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे भोजापूर. त्या गावातील घटना आहे की भोजापूर गावामध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत धम्मकेंद्र वाचनालय या योजनेअंतर्गत वाचनालय बांधण्याची निधी मंजूर झालेला आहे. त्या निधी मंजूर झाल्यानंतर हा जो ठराव आहे तो 6/2/2025 ला म्हणजे 2025 ला मान्य झाला होता. त्या ठरावानुसार त्या शासनाने तो ठराव म्हणजे पंचायत समिती रामटेकने तो ठराव शासनाकडे मंजूर झाला आणि 30/10/2025 ला वर्क ऑर्डर सुद्धा निघालेला आहे या वाचनालयाच्या बांधकामाचे. परंतु 10 महिने लोटल्यानंतर म्हणजे 11व्या महिन्यापासून सरपंच संदीप सावरकर व सचिव निवृत्ती नेवारे यांनी या बांधकामाच्या विरोधात लोकांना भडकवलं गावातल्या व लोकांना सांगितलं की हे या ठिकाणी हे बांधकाम बांधू नका, म्हणजे या ठिकाणी हे बांधकाम बांधायला नाही पाहिजे. लोकांना भडकवून असं त्या लोकांना त्या ठिकाणी ठराव करायला लावला आणि त्या गावातील एससी समाजातील म्हणजे बौद्ध समाजातील लोकांना बोलावून त्यांच्या विरोधात हा ठराव बनवून त्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या गावातील लोकांनी या एससी समाजाला तुम्ही 10% आम्ही 90% असं बोलून त्यांना हिनवलं, त्यांच्या टाळ्या वाजून त्यांचा अपमान केलेला आहे. तुम्ही याच्या आधी सांगितलं की याच्यामध्ये राजकीय पक्षाचे कोणी गुंतवणूक आहे त्याच्याबद्दल विशेष म्हणजे या बांधकामाला विरोध करण्यासाठी संदीप सावरकर हा जो सरपंच जातीवादी यांनी विरोध केलेला आहे आणि याच्या विरोधात जेव्हा आम्ही पोलीस स्टेशन किंवा उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता कोणी त्याच्यावरती ऍक्शन घेऊन न राहिले. जेव्हा आम्ही संदीप सावरकर यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की तू विरोध का करतोस, तर त्याने सरळ सरळ म्हटलं की माझ्या मागे आमदार आशिष जयस्वाल यांचा हात आहे, त्याच्यामुळे माझं कोणी वाकडं करू शकत नाही. मी या ठिकाणी बौद्ध समाजांचा लागू झालेला वाचनालय होऊ देणार नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करायला तयार आहे. सरपंच कोणत्या पार्टीला? सरपंच हा शिंदे गटाचा शिवसेनेचा सरपंच आहे आणि त्या सरपंचाची एवढी हिंमत यासाठीच झालेली आहे की त्यांची सत्ता आहे आणि सत्तेचा कुठेतरी या ठिकाणी दुरुपयोग ते या ठिकाणी करताना दिसत आहे. आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं की संविधानाच्या चौकटीत सर्व लोक समान आहेत आणि या दलित वस्तीचा पैसा असल्यामुळे दलित वस्तीमध्ये तो खर्च करायला पाहिजे आणि दलित वस्तीच्या बाहेर बांधणं हा बेकायदेशीर आहे. कारण 3 ऑक्टोबर 2021 जो GR आहे तो GR म्हणतो की त्या दलित वस्तीमध्येच तो वाचनालय बांधण्यात यावी, खातरजमा करण्यात यावी, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना त्या दलित वस्तीचा फायदा त्या दलित वस्तीच्या लोकांना होईल. जर त्याच्या बाहेर जर तुम्ही बांधत असाल तर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, BDO आणि सरपंच यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. माझे नाव निकिता बोरकर आहे आणि मी भोजापूर येथील रहिवासी आहे. सर, काय काम करतात? मी शाळेमध्ये टीचर आहे, कॉलेजला शिकवते. काय मागणी तुमची पत्रकार परिषद आयोजित केली तुम्ही? आमची मागणी हेच आहे की जिथे प्रस्तावित जागा आहे त्या जागेवरती वाचनालय व्हायला पाहिजे. आणि असंही तुम्ही सांगितलं याच्या आधी की दलित महिलांसोबत काही व्यवहार तिथे हो. नाही केलेला आहे, त्याच्याबद्दल डिटेल मध्ये सांगा. आमच्या जेव्हा मुली दुकानामध्ये जातात, किराणा शॉपमध्ये, तर तिथे किराणा दुकानामध्ये जे किराणा शॉपवाले आहेत ती महिला म्हणतात की हे दुकान तुमच्या जातीवाल्यांसाठी नाही आहे, हे दुकान आमच्या जातीवाल्यांसाठी आहे, असा व्यवहार तिथे केला जातो. कोणती दुकान? ती आमच्या गावातलीच दुकान आहे. याच्या विरोधात तुम्ही पोलिसांमध्ये किंवा प्रशासनाला कशा प्रकारची तक्रार पत्र व्यवहार केला? आम्ही त्यांना सांगितलं की जे अशा प्रकारचे शिवीगाळ करत आहेत आणि SP साहेबांकडे, PI सरांकडे, DYSP सरांना पण आम्ही दिलेलं आहे की जे असे गुन्हे करत आहे, जातीय शिवीगाळ करत आहे, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तुम्ही ऍप्लिकेशन किंवा तक्रार कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये केली? रामटेक पोलीस स्टेशनला. त्यांच्याकडून काय रिप्लाय आला? त्यांच्याकडून जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम भीम आर्मी तर्फे ही ऍप्लिकेशन दिली तेव्हा आम्हाला धमकावण्यात आलं होतं.
पीआय सरांकडून की तुमच्यात दम नाही आहे का, तुम्ही संघटनेच्या का बरं म्हणजे सपोर्ट घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे. पण त्यानंतर मग आम्ही पुन्हा स्वतःच्या याच्यावरती एक अप्लिकेशन दिली. कारण जातीयवादाचं जे कारण होतं ते वाढतच चाललेलं होतं. तर आम्हाला कुठेतरी वाटलं की आपण पुन्हा एक अप्लिकेशन देऊन पुन्हा अॅट्रॉसिटी गुन्ह्याची मागणी करूयात. आम्ही पुन्हा 12 तारखेला मे बी आम्ही त्यांना दिलेला आहे आता आणि त्यांना म्हटलं आहे की तुम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करा. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सरपंच साहेब आणि निवृत्ती नेवारे सचिव यांच्यावरती आणि जी महिला आहे जिने ते वक्तव्य केलेलं आहे तिच्यावरती गुन्हे दाखल करावेत. जय भीम. मी भोजापूरच्या नागरिक आणि मानापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहे. माझं नाव भारत अडकणे आहे. काय वाटतं तुम्हाला, कशाला थांबलेला आहे हा बांधकाम? बांधकाम थांबण्याचं कारण म्हणजे असं आहे की जाणून बुजून प्रशासक दिरंगाई करत आहे. कारण की सगळ्या गोष्टी जेव्हा क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे ठराव झालाय, सगळं झालंय, पैसे निधी जमा झाली आहे, तरी पण प्रशासक काम चालू करत नाही आहे. प्रशासकला आणि सरपंचाला आम्ही म्हटलं, सरपंचाचं म्हणणं असं आहे की गावातले लोक विरोध करत आहे. उपसरपंच असताना तुम्ही काय प्रयत्न केले मग? उपसरपंच असताना ज्यावेळेस ते गावामध्ये मला म्हणायला लागले की आम्ही प्रस्तावित जागा नाही आहे बा, तर मी त्यांना कागदे मागितले. ते मला कागद द्यायला नकार केला. मग मी ना पंचायत समितीच्या तर्फे बीडीओ साहेबाला भेटलो आणि मी त्यांना अर्ज देऊन उपसरपंचाच्या ह्या नात्यानं मला कागद देण्यात यावं. त्यांनाही मला थोडा उलट शब्द केला. म्हणलं ठीक आहे, तुम्ही नसन द्यात तर तसं मला सांगा बा. पण मग त्यांना ते कागदपत्र दिले. कागदपत्र दिल्याच्या नंतर मला कळलं की सगळे जेव्हा हे प्रोसिजर झाली आहे, तरी पण हे सरपंच जाणून बुजून काम नाही झालं पाहिजे म्हणून हे करत आहेत बा. आता तुमची मागणी काय? माझी मागणी हे जे आहे, प्रस्तावित जागेवर ते काम व्हायला पाहिजे. हे प्रकरण गंभीर आणि दलित समाजाशी संबंधित असल्याने आम्ही मानापूर ग्रामपंचायतीला भेट देऊन जमिनीवरील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आरोपांची चौकशी केली. प्रकरण गंभीर असल्याचे पाहून सरपंच संदीप सावरकर मीडियासमोर आले आणि आपली बाजू मांडताना त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहे असं सांगितलं. नमस्कार, माझे नाव संदीप मधुकरजी सावरकर. मी गड ग्रामपंचायत मानापूर येथील सरपंच आहे. तुमच्या विरोधात 3 तारखेला नागपूरमध्ये एक मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली होती. ते तुमच्यावर आरोप लावण्यात आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांचा तुम्ही धूर विरोधी आहात. याच्यावर तुमचं काय वाटतं? नाही साहेब, आपण विरोधी ना, कोणत्या पद्धतीचे आपण विरोध केलेला नाही. पण गावातील लोकांचा पण त्याच्यावर विरोध नाही, फक्त जागेसाठी वाद आहे. तुमची जागा कुठे आहे पूर्ण डिटेलमध्ये सांगा. जागा ते जे मागणी करत आहे, जिल्हा परिषद शाळेची मागणी करत आहे, बीड जिल्हा परिषद शाळेची. आणि गावाले म्हणत आहे का समोरची जागा जी आहे खाली, तिथं यांनी घेण्यात यावं. आरोप कधी झाला? 6/2/2025 ला एक ठराव पास होऊन तिथे जर ठरवण्यात आलं होतं की पर्टिक्युलर ठिकाणी हे वाचनालय बनणार. त्यानंतर निधी पण प्राप्त झाली. मग आता काय असा वाद निर्माण झालेला आहे की इथे न बनवता कुठे बनवायचं आहे आणि काय समाजात तेढ निर्माण झालेलं असं इथे प्रकरण दिसून येतं. यावर आपलं काय? 6/2/2025 रोजी जी सभा घेण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये फक्त मंजुरीकरिता ठराव घेण्यात आलेला होता. जागेबद्दल त्याच्यावर काहीच निर्णय घेण्यात आलेला नव्हता आणि तशी चर्चा पण त्या सभेमध्ये झाली नव्हती. त्याच्यानंतर जे आहे, त्याच्यानंतर ते इमर्जन्सीमध्ये मागितल्या कारणानं एक लिगली जागा म्हणून सगळ्यांनी जुन्या जिल्हा परिषद शाळेचे डॉक्युमेंट्स सचिवांनी त्यांना मंजूर करण्याकरिता देण्यात आले होते. खरं तर हा पूर्ण प्रकरण कुठेतरी जातीवादाचा प्रकरण बनवण्यात येत आहे किंवा आहे, यात काहीतरी आपल्याला वाटतंय का? हो सर, हे काही जातीवादक बनवून राहिलेत का, जेणेकरून त्या जागेवरच आपण बनवायला पाहिजे म्हणून सन्याने ते जातीवादक हे करून सन्याने प्रेशराईज करून सन्याने जातीच्या नावानं प्रेशराईज करून सन्याने ते एक थोपण्याचा प्रयत्न गावाला करत आहे असा माझ्या निर्देशात येत आहे. हे 10% जे दलित समाज आहे गावामध्ये, त्यांचा एक थेट डायरेक्ट आरोप आहे की इथे जातीवाद सुरू आहे आणि त्यांना दाबायचा प्रयत्न सुरू आहे. जातीवादाच्या विषय ना, फक्त जागेच्या विषय आहे. जातीवादक असे कोणत्या पद्धतीचे कार्य त्या सभेमध्ये किंवा इतरत्र गावात चालू आहे नाही. यासाठी त्यांनी रामटेक पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट पण एक दाखल केलेली आहे. त्याच्यावर ती समोरची कारवाई आणि विचारपूस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. याच्यावर काय? ज्यांनी जातीवादक कार्य केले असेल त्यांनी योग्य त्या पद्धतीने कायद्याच्या याच्यामध्ये येऊन सांगणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, हे माझे मत आहे. 10% निधी आली होती आणि ते निधी वापस जाण्यात यावी किंवा तो काम वाचनालय बनण्यात नाही यावे, या कारणामुळे
टाळाटाळ सुरू आहे असं त्यांचा आपण आरोप आहे काय? असा कोणत्याच पद्धतीचा टाळाटाळ चालू आहे नाही. ते वरिष्ठ अधिकारी योग्य ते निर्णय याच्यावर कारवाई करून आले आणि योग्य ते निर्णय वेळेवरती घेणार आहेत. आज दोन्ही पार्टीना तिथे एसडीओ साहेबांनी व्हिडिओ साहेबांनी बोलवण्यात आलं. काय झालं तिथे काय प्रकरण घडलं? दोन्ही पार्टीचे 5-5 प्रतिनिधी गावातले आपल्या एसडीओ साहेबाकडे बोलवण्यात आले होते. त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीची राय घेण्यात आली आणि दोन्ही पार्टीला समजूत देण्यात आली की गावामध्ये वाद नाही यायला पाहिजे आणि वाचनालय आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजे, ते निधी वापस नाही यायला पाहिजे, म्हणून दोन्ही पार्टी त्याने समजूत आज काढण्याचा प्रयत्न केला. सर्वच गावात जिल्हा परिषद इथेच वाचनालय करण्यात आलेलं आहे, पण इथेच जिल्हा परिषद मध्ये वाचनालय होऊ नये असे त्यांचा आरोप आहे. वाचनालयासाठी जिल्हा परिषदची शाळा काय नियोजित नाही केलेली आहे. वाचनालय कोणत्याही ठिकाणी बांधण्यात येते, परंतु त्यांचा हट्ट आहे का हा चौकामध्ये जिल्हा परिषद शाळा असल्या कारणानं त्या चौकामध्ये बनवण्यात यावी असं त्यांचा हट्ट आहे. परंतु गाववाल्याचं म्हणणं हे आहे की तिथं बा एक खुला राहीन तिथं सभा मंडप राहून गावातील सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होतात आणि समोर आणि शाळेसाठी ते राखीव करण्यात यावी, तिथे सभा मंडप घेण्यात यावा, जेणेकरून संपूर्ण गावासाठी ते कोणत्या तरी कामात लागावी अशी त्या गाववाल्याची मीटिंग घेऊन आम्ही अशी त्याची राय आहे. पण या गाववाल्याच्या म्हणणं वाचनालयासाठी तुमचा विरोध आहे का? माझ्या पर्सनली कोणत्याच कार्यासाठी विरोध नाही आहे, कारण की मला जर काही विरोध करायचं राहिलं असतं तर मी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजूर करून घेतला नसता. त्यांचे मुख्य आरोप आहे की वाचनालयाचं नाव हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असल्यामुळे खास सरपंच साहेबांचा यावर पूर्णपणे विरोध आहे, म्हणून तिथे वाचनालय बनवून देत नाही. नाही साहेब, हे खोटं आहे पूर्णपणे. असं काही पद्धतीच्या कोणत्या गावात वातावरण आहे नाही. तुम्ही कोणत्या राजकीय पक्षात होते? मी शिवसेना हा शिंदे साहेबाच्या पक्षातून मी सरपंच आहे. तर यावरून त्यांचा एक आरोप आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की जे सरपंच आहे त्यांच्या डोक्यावर आशिष जयस्वाल यांचं. हे सरासर खोटं आहे. आशिष जयस्वाल आमदार साहेब जे घेते नियोजन, जे निर्णय घेतात ते योग्य पद्धतीने घेतात. असे कोणत्याही जातीवादक कार्य करत नाही आणि उपसरपंच आहे 10 वर्षापासून एसटी कॅटेगरीच्या माझ्यासोबत काम करत आहे, म्हणून मी जातीवादक कोणत्या पद्धतीचे कार्य करत नाही. आणि आमदार साहेब जो आहे ते कधीही जातीवादक करत नाही, कारण की त्यांनीच हे मंजूर करण्यासाठी वारंवार पुढाकार घेतला आहे आणि आमच्याकडून प्रस्ताव मागून घेतलेले आहे. दलित समाजाकडनं एक प्रतिनिधी मंडळ आशिष जयस्वाल साहेबांकडे गेलं प्रस्ताव घेऊन. तर दलित समाजाचा असा आरोप आहे की तो प्रस्ताव आशिष जयस्वाल यांनी फेकला, त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो होती आणि तिरस्कार झाला असा त्यांचा आरोप आहे. नाही, अशा पद्धतीचे कोणती महिला माहिती ना, परंतु आमदार साहेब अशा पद्धतीचे कार्य करत नाही. ते सर्वांना घेऊन सगळे गाव विकासाच्या, गाव हिताचे कार्य करत असतात. 8 एप्रिलला त्यांचं तीव्र आंदोलन घेण्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्याच्यावर आपलं काय म्हणणं? ते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची सर्वांना परवानगी आहे आणि सर्वांना न्यायाधीश आहे. परंतु एसडीओ साहेबांनी त्यांना समजून सांगितलं की तुम्ही कोणत्याही पद्धतीचे 8 तारखेला आंदोलन करू नका, त्याच्यातून काहीच सार्थक होणार नाही, म्हणून त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे. एसडीओ साहेबांचं अजून एक म्हणणं आहे की हा ऑर्डर जे आहे तो फक्त एप्रिल एंड पर्यंतच व्हॅलिड आहे, त्याच्यानंतर तो कॅन्सल होऊ शकतो आणि निधी पण परत जाऊ शकतो. असा एसडीओ साहेबांनी कुठेच म्हणलेला नाही. मगाच्या मीटिंग मध्ये असं कोणत्याही पद्धतीने सांगितलं नाही. याला सध्या काही हे होत नाही असं त्यांनी सांगितलं. हे सर्व खोटं आहे. सर्व लावालावी करून सांगल्याने ते प्रेशराईज करून खूप घाईनं काम करण्याच्या याच्यामध्ये करून आले. ग्रामसभेत ठराव पास झाला, ठरावानंतर त्याच्यानंतर जे वाचनालयाचं काम कितपर्यंत आपल्याकडून पूर्ण करण्यात येतं? वाचनालयाच्या काम करण्याची जबाबदारी हे पंचायत समिती लेवलला आहे, कारण की हे पंचायत समिती एजन्सी आहे, ग्रामपंचायत एजन्सी नाही. परंतु काम हा गावातल्या असल्या कारणानं ते जागेबद्दल गावात ग्रामपंचायत सोबत किंवा गावातील विचार विमर्श करत असतात. आपल्यावर लागलेले जे आरोप आहेत, जे आरोप आपल्यावर लागलेले आहेत, त्याचा आपण कसा निषेध करा? आरोप हे प्रेशराईज करून सगळ्यांनी ते जागा एकटवण्यासाठी करत असावी अशी मला असं वाटते. प्रेशराईज करून आपलं काम करण्यासाठीच करत आहे फक्त, ते काही दुसरं करत नसावे असं मला वाटते. आणि जेव्हा दलित समाजाचे लोक दुकानात जातात, किराणाच्या दुकानात जातात, तिथे काही विकत घ्यायला जातात, तर त्यांना काही जातीवाचक शब्द घेऊन त्यांचा तिरस्कार करण्यात येतो. तर याबद्दल तुम्हाला माहिती आहे? याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु त्यांच्या समाजावर कोणी असा तिरस्कार करत असेल तर त्यांनी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून त्याच्यावर योग्य ती कारवाई
प्रशासन करेल अशी माझ्या मत आहे. सरपंच म्हणून गावातले पहिली नागरिक म्हणजे आपल्याला मान मिळतो, तर यावर आपली काय उपाययोजना राहील की गावात अशा प्रकारे जाती तेढ निर्माण होऊ नये यासाठी आपण काय पाऊल उचलणार? दोन्ही गटाला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ओबीसी बांधव असल्या कारणाने त्यांना सांगत आहोत की कोणत्याच पद्धतीचे वादविवाद गावात झालेले नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यावर जर का कोणी अन्याय करत असेल तर तुम्ही त्यांच्या व्हिडिओ वगैरे बनवून सगळ्यांनी पोलीस स्टेशनला त्याची पण तक्रार द्या. आणि त्यांना पण आपण ते सांगत आहोत अनुसूचित जमातीच्या लोकांनी की बाबा तुम्ही पण तुमच्यावर जर का अन्याय होत असेल, तुम्हाला कोणी शिवीगाळी करत असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवून सगळ्यांनी तुम्ही पण आपले गुन्हा नोंद करा, हेच आपण सांगत असतो नेहमी. रामटेक पोलीस तुमचे काही बयान वगैरे घेतले का? हो, आमचे बयान घेण्यात आलेले आहे. काय विचारलं? त्यांनी विचारणा आल्या का बा गावामध्ये अशा पद्धतीचा वाद चालू आहे, याच्याबद्दल आम्हाला विचारणा करण्यात आली आहे. कोण आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिथे? आणि मडावी साहेबाकडे केस चालू आहे आणि त्यांनी जे आम्हाला विचारपूस केलेला आहे. फायनली हा पूर्ण प्रकरण वाचनालयासाठी आहे, तर समोर वाचनालय बनणार आणि कुठे बनणार हा प्रश्न आताही जसा तो प्रलंबित आहे. तर आपल्याला काय वाटते, आपण यावर आपले काय प्रयत्न असणार? वाचनालय गावात झाल्या पाहिजे हेच आपला हे सर्वात मेन भूमिका राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न दोन्ही समाजाला बसून करणार आहोत, हेच आपली भूमिका राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय बचाव कृती समिती आणि भीम आर्मीने मानापूर ग्रामपंचायत सचिव निवृत्ती नेवारे यांच्यावर जातीय भावना भडकवण्याचा गंभीर आरोप केला होता. परंतु नेवारे यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला आणि आपली बाजू मांडण्यात ते अयशस्वी ठरले. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या बांधकामासंदर्भात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दलित समाजाने दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक उपविभागीय अधिकारी प्रियांश महाजन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. सकल समाचारसाठी श्वेता वानखडेसोबत मुकुंद चौरसिया, रामटेक.